समाचार अब तक, सत्य का साहस। विभाग महाराष्ट्र राज्य आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं युवा संवाद कार्यक्रम शनिवार 2 मार्च 2024 रोजी दीक्षांत सभागृहात पार पडलाय। प्रभारी कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख अतिथी म्हणून कुलगुरू डॉक्टर संजय दुधे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉक्टर सोपानदेव पिसे, वक्ता म्हणून विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉक्टर मंगेश पाठक व डॉक्टर MK उमाटे, महाविद्यालयातील डॉक्टर विनोद खेडकर उपस्थित होते। सेवेच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थ्यांचं स्वागत करीत डॉक्टर दुधे यांनी भारत हा तरुणांचा देश म्हणून जगात क्रमांक 1 वर असल्याचं सांगितलंय। तरुण हे देशाचं भविष्य आधार असून तरुण जितका धावेल तितका देश विकसित होईल। 2047 मध्ये भारताला जगात क्रमांक 1 चे म्हणजेच महासत्ता बनवायची आहे। भारताला महासत्ता बनवणे हे तरुणांच्या हाती असल्याचे बोलले ते। युवा संसद हा कार्यक्रम देशातील संपूर्ण विद्यापीठात राबविला जात आहे। संपूर्ण भारतात युवा जागृती होणे गरजेचे आहे। भारताला तरुण नेतृत्वाची गरज असून 2047 मध्ये भारत महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल व्हावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले। तरुणांना काय अपेक्षित आहे याची माहिती या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेतली जाणार आहे। युवा संवाद कार्यक्रमातील वक्ते विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉक्टर मंगेश पाठक यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना पंचप्राण समजावून सांगितले। युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यामागील भूमिका त्यांनी विशद केली। कार्यक्रमाला नागपूर शहरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। समाचार अब तक ब्युरो रिपोर्ट नागपूर।